नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा प्रतिनिधी शेख गफ्फार शेख सत्तार यांचे रिपोर्ट। अमडापूर येथे रानडुकराच्या शिकारीवर वनविभागाचा मोठा प्रहार। 5 आरोपी जेरबंद, मांस, शस्त्रे व फासजाळे जप्त, न्यायालयाकडून वन कोठडी। अमडापूर वन्यजीव संरक्षणासाठी वनविभागाने राबविलेल्या विशेष मोहिमेत रानडुकराच्या बेकायदेशीर शिकारीचा पर्दाफाश करत 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। आरोपींकडून रानडुकराचे मांस, शिकारीसाठी वापरण्यात आलेली शस्त्रे तसेच फासजाळे जप्त करण्यात आले असून या प्रकरणामुळे अमडापूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। प्राप्त माहितीनुसार दिनांक 14 जून 2026 रोजी अमडापूर बीटचे वनरक्षक गवारगुरू यांना रानडुकराच्या शिकारीबाबत गुप्त माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे माननीय उपवनसंरक्षक बुलढाणा जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक वैभव काकडे, वनपरिक्षेत्र अधिकारी बुलढाणा सुनील वाकोडे तसेच फिरते पथक वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर पडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली। या पथकात उदयनगर वर्तुळ अधिकारी आर.बी. नेवरे, वनरक्षक एम.डी. गवळी, बी.के. पवार तसेच इतर कर्मचारी सहभागी होते। पथकाने अमरापूर बीट अंतर्गत कंपार्टमेंट क्रमांक 607 मधील धोतरा नाईक किनी नाईक पांदण रस्त्यावर सायंकाळच्या सुमारास सापळा रचून संशयित व्यक्तींवर नजर ठेवली। दरम्यान रस्त्याने येणाऱ्या काही संशयित इसमांची तपासणी करण्यात आली। तपासणीदरम्यान त्यांच्याजवळील वायरच्या थैल्यांमध्ये मांसाचे तुकडे आढळून आले। वन अधिकाऱ्यांनी विचारपूस केल्यानंतर संबंधित मांस हे रानडुकराचे असल्याची कबुली आरोपींनी दिली। यानंतर वनविभागाने तातडीने कारवाई करत 5ही आरोपींना ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत: रघुनाथ जगदेव तुमराम, वय 37, राहणार धोतरा नाईक, नारायण राघू इंगळे, वय 66, राहणार वडाळी, दगडू पांडुरंग ढंगारी, राहणार वडाळी, रामेश्वर वामन शिंदे, राहणार हिवरा नाईक, केशव भास्कर चौरे, राहणार हिवरा नाईक। आरोपींकडून शिकारीसाठी वापरण्यात आलेली शस्त्रे, फासजाळे तसेच रानडुकराचे मांस जप्त करण्यात आले। चौकशीनंतर वन्यप्राणी रानडुक्कर शिकार प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध वन गुन्हा दाखल करण्यात आला। दिनांक 15 जून 2026 रोजी आरोपींना चिखली येथील न्यायालयात हजर करण्यात आले। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपींना 17 जून 2026 पर्यंत 2 दिवसांची वन कोठडी (PCR) सुनावली होती। या कालावधीत वनविभागाने आरोपींची सखोल चौकशी करून शिकारीच्या जाळ्याबाबत महत्त्वाची माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू केली। या यशस्वी कारवाईत वनपाल गुमी वर्तुळ बकाल साहेब, एम.डी. गवळी, बी.के. पवार, नितेश गवाई, गजानन शिंदे, समाधान शिंदे, आकाश शिंदे, कपिल मोरे, एस.एस. गायके, दत्ता कुदर यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी सहभागी होते। तसेच रोजंदारी कर्मचारी सुरेश आणि राम लोडे यांनीही कारवाईत महत्त्वाची मदत केली। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास उदयनगर वर्तुळ अधिकारी आर.बी. नेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून वनविभागाकडून वन्यजीव शिकारीविरोधात कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे। वन्यजीवांचे संरक्षण ही सामूहिक जबाबदारी असून अशा गुन्ह्यांना कोणतीही मुभा दिली जाणार नसल्याचे वन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे।